नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी एम.ए. मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। आज आपण B.एड सेकंड सेमिस्टरला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी नावाचा विषय, त्या विषयातील प्रसूतीपूर्व लिंगनिदान तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा PCPNDT कायदा याविषयी माहिती मिळवू। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये या संदर्भात या कायद्यावर माहिती विचारली जाते, तर ती आज आपण पाहूया। या ठिकाणी पहा, सुरुवातीला काही माहिती दिली आहे की प्रसूतीपूर्व लिंगनिदान तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा, ज्याला PCPNDT ॲक्ट, त्याचा लॉंग फॉर्म आहे प्री अँड कन्सेप्शन अँड प्री अँड नाटल डायग्नॉस्टिक टेक्निक ॲक्ट म्हणून हा ॲक्ट ओळखला जातो। हा भारत सरकारने इसवी सन 1994 मध्ये लागू केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे। या कायद्याचा मुख्य उद्देश भ्रूणाच्या लिंगनिदानावर बंदी घालणे आणि स्त्री भ्रूण हत्या रोखणे हे महत्त्वाचे उद्देश आहे। आणि भारतात स्त्री पुरुष लिंग प्रमाणात असंतुलन वाढू लागल्यामुळे हा कायदा आणण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज या ठिकाणी भासलेली आहे। कायद्याची पार्श्वभूमी अशी आहे, भारतात पारंपरिक विचारसरणीमुळे मुलांपेक्षा मुलींना दुय्यम स्थान दिले जाते। तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सोनोग्राफी, ॲम्निओसेंटेसिस यासारख्या आधुनिक वैद्यकीय साधनांद्वारे जन्मपूर्व लिंग परीक्षण करणे शक्य झाले। याचा गैरवापर करून मुलींच्या भ्रूणहत्या करण्यात येऊ लागल्या। यामुळे देशातील लिंग प्रमाणात मोठी असंतुलनाची समस्या निर्माण झाली। यावर उपाय म्हणून सरकारने इसवी सन 1994 मध्ये PCPNDT कायदा लागू केला आणि इसवी सन 2003 मध्ये या कायद्यातील काही दुरुस्त्या त्या ठिकाणी करण्यात आल्या। आता या कायद्याची उद्दिष्ट काय पहा। या कायद्याची उद्दिष्ट इथे दिलेली आहेत। नंबर 1, भ्रूणाच्या लिंगनिदानावर बंदी घालणे। नंबर 2, लिंगाधारित गर्भपात करण्यास प्रतिबंध करणे। नंबर 3, वैद्यकीय केंद्रे, सोनोग्राफी क्लिनिक यांचे नोंदणीकरण सक्तीचे करणे। नंबर 4, लिंग परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणे। आणि नंबर 5, जनजागृती करून स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात सामाजिक संदेश देणे। महत्त्वाच्या तरतुदी पहा। महत्त्वाच्या तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत। काय त्या लिंगनिदानाची सक्त मनाई, गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर लिंगनिदान करणे बेकायदेशीर आहे। नंबर 2, नोंदणीची आवश्यकता, सर्व सोनोग्राफी केंद्र, प्रयोगशाळा आणि जेव्हा लिंगनिदानासाठी साधने वापरली जातात ती सर्व केंद्र सरकारकडे नोंदणीकृत असावीत। नंबर 3, दंडात्मक कार्यवाही, कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड तसेच डॉक्टरांचे वैद्यकीय सेवा नोंदणी पत्रसुद्धा यामध्ये रद्द केली जाऊ शकते। त्याच्यानंतर नियंत्रण अधिकारी, प्रत्येक राज्यात एक ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी नियुक्त केली जाते, जी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असते। कायद्याचे परिणाम व आव्हाने काय काय? या कायद्यामुळे स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली। सरकारकडून जागरूकता मोहिमा राबविल्या गेल्या, जसे की बेटी बचाओ बेटी पढाओ। तसेच लिंगनिदान करणे कठीण झाले आहे आणि आता शासनाकडून दोषींवर कठोर कारवाई केली जाते। तरी काही भागांमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळे येतात। समाजातील जुनी मानसिकता, गुप्तपणे लिंग परीक्षण करणारे रॅकेट्स आणि प्रभावशाली लोकांची संरक्षणाची व्यवस्था, या सर्व अडचणी अजूनही याच्यामध्ये आहेत। निष्कर्ष काय की PCPNDT कायदा हा भारतातील लिंग प्रमाणातील असंतुलन दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, डॉक्टर, समाज आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे। स्त्री पुरुष समानतेसाठी हा कायदा एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे। तर थोडक्यात मी असं म्हणेल, बेटी बचाओ बेटी पढाओ हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा।